नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे। कारण आता फेब्रुवारीचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत। तर आता हे पैसे नेमके किती जमा झालेले आहे आणि ज्यांना मिळाले नाही तर त्यांना कधी मिळणार आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपले पैसे कधी मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, आपले एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे बँकेचा की त्यांच्या खात्यावर जे काही पेमेंट जमा झालेलं आहे ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट। तर त्यांनी हा स्क्रीनशॉट आपल्यासोबत शेअर केलेला आहे आणि हे जे मित्रांनो पेमेंट आहे तर ते फेब्रुवारी महिन्याचं आहे, कारण अजून मार्च महिन्याचे जे काही पैसे आहेत ते गव्हर्नमेंटकडे बाकी आहे आणि ते सुद्धा नेमके कधी मिळतील ते पुढे आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी आता हे एक सबस्क्रायबर आहे, तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवला होता। त्याचबरोबर पुढे बघूया अजून आपण। तर बघा, या ठिकाणी नरेश यादव नावाचे आपले सबस्क्रायबर आहेत, तर त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की निराधाराचे ₹1500 आज जमा झालेले आहे। म्हणजे आजच लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर 6 मार्च 2025 ला हे पैसे जमा झालेले आहे। तर त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलच्या वतीने आपण त्यांचं काँग्रेट्स केलेलं आहे या ठिकाणी। त्याचबरोबर पुढचे सबस्क्रायबर बघूया की त्यांनी सुद्धा आपल्याला एक माहिती दिलेली आहे। बघा, विजय गायकवाड आहेत आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय की मला ₹1500 जमा झालेले आहे आणि 6 मार्च म्हणजे आजची तारीख आहे। तर त्यांचं सुद्धा आपल्या चॅनलच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन। तर मित्रांनो, ज्या ज्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळालेले आहे, कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा, म्हणजे इतरांना सुद्धा याची माहिती होईल की या या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, कॉमेंट्स करत असताना आपला जिल्हा नेमका कोणता आहे आणि नेमके रुपये किती जमा झालेले आहे, म्हणजे 1500 जमा झालेले आहे की ₹3000 जमा झालेले आहे, तर असं कॉमेंट्स मध्ये टाका, म्हणजे इतरांना सुद्धा एक दिलासा मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आज लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे। कालच जो काही गव्हर्नमेंटनं GR काढलेला होता 7 मार्चचा, तर या 7 मार्चच्या GR नुसार या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की जानेवारी व फेब्रुवारी या 2 महिन्याचे पैसे आपल्याला मिळणार आहे। परंतु आता या ठिकाणी ज्या ज्या लाभार्थ्यांचे फेब्रुवारीचे पैसे बाकी होते, हे लक्षात घ्या की ज्या लाभार्थ्यांचे फेब्रुवारीचे पैसे बाकी होते, जानेवारीचे पैसे त्यांना मिळालेले आहे, तर त्या लाभार्थ्यांना फक्त फेब्रुवारीचे पैसे मिळालेले आहे। म्हणजे आज आता लाभार्थ्यांच्या खात्यावर जे काही ₹1500 जमा झालेले आहे तर ते फेब्रुवारी महिन्याचे आहे, म्हणजे त्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचे ₹1500 अगोदर जमा झालेले आहे। आणि मित्रांनो, आता बरेच असे लाभार्थी असणार आहे की ज्यांच्या खात्यावर होऊ शकते उद्या किंवा परवा सुद्धा हे पैसे जमा होऊ शकतात, आणि ज्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे पैसे मिळालेले नाही तर त्या लाभार्थ्यांना ₹3000 जमा होऊ शकतात त्यांच्या खात्यावर। त्यामुळे आता चिंता करू नका, येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या खात्यावर निश्चितपणे या योजनेचे ₹3000 जमा होतील, काहीच्या खात्यावर ₹1500 जमा होतील। म्हणजे ज्यांना जानेवारीचे पैसे मिळालेले आहेत तर त्यांना फक्त ₹1500 जमा होतील, आणि ज्यांना दोन्ही महिन्याचे पैसे मिळालेले नव्हते तर त्यांना ₹3000 जमा होणार आहे। तर मित्रांनो, त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना डिसेंबर 2024च्या अगोदरचे पैसे त्यांना अजूनपर्यंत मिळालेले नाही, म्हणजे मागील 4 ते 5 महिन्यापासून त्यांना पैसे मिळालेले नाही, तर त्यांनी काय करायचं आहे की तहसील कार्यालयाला भेट द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की माझे मागील पैसे बाकी आहे, अजून पैसे मिळालेले नाही। तर तहसील कार्यालयामार्फत जे काही मागील पैसे होते तर ते पैसे आपल्या खात्यावर भीम्स प्रणालीद्वारे जमा केले जातील। त्यामुळे चिंता करत बसल्यापेक्षा एकदा तहसील कार्यालयाला भेट द्या। त्याचबरोबर मित्रांनो, 7 मार्चचा म्हणजे कालचा जो काही GR आहे तर त्या GR मध्ये पण सांगण्यात आलेलं होतं की लाभार्थ्यांना जे काही जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे आहे तर ते भीम्स प्रणालीद्वारे दिल्या जाईल। म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं DBT झालेलं नव्हतं अशा लाभार्थ्यांना
बीम्स प्रणालीद्वारे सुद्धा हे पैसे त्यांच्या खात्यावर आता उद्या परवा जमा केले जाणार आहे. त्यामुळे ज्यांचं डीबीटी झालेलं होतं तर त्यांच्या खात्यावर 1500 रुपये जमा झालेले आहे आणि ज्यांचं डीबीटी झालेलं नाही तर त्यांच्या खात्यावर आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे होऊ शकते, उद्या जमा होऊ शकतात, परवा जमा होऊ शकतात किंवा त्याच्या पुढच्या दिवशी जमा होऊ शकतात. आणि हे सगळे पैसे लाभार्थ्यांना 12 मार्च पर्यंत सगळ्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. तर त्यामुळे चिंता करू नका. आपण कोणत्याही निराधार योजनेचे लाभार्थी असेल तरी आपल्याला 12 मार्च पर्यंत म्हणजे होळीच्या तोंडावर हे सगळे पैसे मिळून जातील. तर अशा प्रकारे मित्रांनो या योजनेसंदर्भात अपडेट आलेली होती आणि ज्या लाभार्थ्यांनी आपल्याला नेमकं कळवलेलं आहे की आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे तर त्यांचं परत या ठिकाणी एकदा अभिनंदन. त्याचबरोबर आपल्याही खात्यावर जर जमा झालेले असतील पैसे तर कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा आणि इतरांना कळू द्या की आमच्याही खात्यावर पैसे जमा झालेले आहे, म्हणजे इतरांना तो एक दिलासा मिळून जाईल. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.